मुंबईची सकाळ साधारणपणे गजबजलेली, धावपळीची असते. पण 1 डिसेंबर 2025च्या पहाटेच्या वेळी शहराच्या हवेत काहीतरी अनामिक ताण पसरला होता. काळोख अजून पूर्ण पसरलेला नव्हता. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आवाजही त्या सकाळी काहीसा मंद, विचित्र वाटत होता. जणू निसर्गही आज काहीतरी मोठं होणार आहे हे जाणून होता. बांद्र्यातील प्रसिद्ध जनक बंगल्याच्या आसपास वातावरण एकदम बदललं होतं. पहाटे 5 वाजून काही मिनिटं झाली असावीत. रस्त्यांवर अजून वाहनांची गर्दी नव्हती, पण अचानक वेगात येणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा सायरन त्या शांततेला भेदून गेला. काही सेकंदांनी दुसरी ॲम्ब्युलन्स आली, त्यानंतर डॉक्टरांची गाडी. बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभा असलेला सुरक्षा गार्ड क्षणभर स्तब्धच झाला, कारण काही क्षण आधीच घरातून तातडीचा संदेश बाहेर गेला होता. साहेबांची तब्येत खालावली आहे, तात्काळ या. हा संदेश म्हणजे फक्त एक वाक्य नव्हतं, तो संपूर्ण भारताला हादरवणारा इशारा होता. कारण त्या घरात जो साहेब होता, तो भारताचा सर्वात मोठा आवाज, सर्वात ओळखीचा चेहरा, अमिताभ बच्चन. डॉक्टर्स घरात घाईघाईने प्रवेश करत होते. घरातल्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर चिंता, भीती आणि आशेचा एक अदृश्य धागा उमटला. त्या क्षणी वातावरणात जडपणा जाणवत होता. एखाद्या मंदिरात जशी शांतता असते, तशीच एक पवित्र पण भयान शांतता घरभर पसरली होती. त्यांचा शयनकक्ष मंद प्रकाशात होता. पडदे अर्धे उघडे होते. थंड वाऱ्याची एक हलकी झुळूक आत येत होती, पण खोलीतील हवेचा थर जणू एका काळजीच्या धुक्यात अडकल्यासारखा वाटत होता. बेडवर पडलेल्या अमिताभ चेहऱ्यावर थकव्याची रेषा, कपाळावर हलका घाम आणि श्वास जर्जर होतोय की काय अशी भावना. डॉक्टरांनी लगेच त्यांचा नाडीचा वेग तपासला. पल्स ड्रॉपिंग, ऑक्सिजन सॅच्युरेशन लो. डॉक्टरांपैकी एकानं गंभीर आवाजात म्हटलं. त्यांच्या शेजारी ठेवलेल्या मशीनचा बीप बीप आवाज आता जोरात ऐकू येत होता. प्रत्येक बीप म्हणजे त्यांच्या श्वासाची झुंज. एका क्षणात घरभर हालचाल झाली. परिचारिका, सहाय्यक, तातडीने बोलावलेले हृदयतज्ञ सगळे खोलीत जमा झाले. त्यांच्या चेहराकाळ दिसत होता, पण हात मात्र स्थिर. कारण त्यांच्यासमोर पडलेला माणूस फक्त एक रुग्ण नव्हता, तो होता भारताचा अमिताभ बच्चन. आयुष्यभर लोकांना आशा दिलेल्या व्यक्तीचं आयुष्य आता डॉक्टरांच्या हातात होतं. सुरुवातीचे काही क्षण अत्यंत तणावाचे होते. श्वास घेण्यात त्यांना अडचण येत होती. चेहऱ्यावर मास्क लावण्यात आला. मशीनची लाईट सतत बदलत होती. खोलीत चाललेल्या सर्व गोष्टींचा एकच अर्थ होता, ही लढाई फार गंभीर आहे. बाहेर त्यांच्या कुटुंबियांची पावलं घाईघाईने कॉरिडॉरमध्ये फिरत होती. कोणी खिडकीजवळ उभं राहत होतं, तर कोणी छताकडे पाहत शांतपणे देवाला प्रार्थना करत होतं. त्याचवेळी सूर्योदयाला अजून तास उरले होते, पण बातमी कशी कोण जाणे बाहेर पोचली. मीडिया व्हॅन एकामागोमाग एक तिथे येऊ लागल्या. बिग बीची तब्येत गंभीर, घरी डॉक्टर्सचा ताफा, चाहत्यांमध्ये प्रचंड काळजी. पोलिसांनी बाहेर बॅरिकेड्स लावायला सुरुवात केली, पण चाहत्यांनी त्या बॅरिकेड्सजवळ जाऊन हात जोडले. कोणी शांतपणे मंत्र म्हणत होतं, कोणी मेणबत्ती पेटवत होतं. सोशल मीडियावर हॅशटॅग स्टे स्ट्रॉंग बिग बी हा हॅशटॅग क्षणात देशभर पसरला. खोलीच्या आत मात्र एक वेगळीच लढाई सुरू होती. त्यांच्या छातीतील धडधडणारा हृदय कधी थकून मंदावलं की मशीनचा आवाज वाढून सगळ्या डॉक्टरांना सावध करायचा. ते त्यांच्या शरीराशी लढत होते, कधी शांत, कधी कठीण, पण प्रत्येक क्षणी जिद्दीने. त्यांच्या अंतर्मनात जुन्या आठवणींनी पुन्हा डोळ्यासमोर गर्दी केली. चित्रपटांचे क्षण, स्टेजवरील टाळ्यांची दाद, चाहत्यांचा प्रेमाचा महासागर, आयुष्यातील असंख्य यश आणि अपयशांचे प्रवास, आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागे त्यांचा एकच संदेश, हार मानायची नाही. मशीनचा बीप आवाज एक क्षण स्थिर झाला, तेव्हा डॉक्टरांनी जोरात आवाज दिला, इन्क्रीज सपोर्ट, कीप हिम स्टेबल. आणि काही सेकंदांच्या अस्थिर घटनेनंतर मशीन पुन्हा सामान्य गतीने चालू लागलं. जणू त्यांनी आतून पुन्हा एकदा निर्णय घेतला होता, मी अजून संपलेलो नाही. आयसीयूच्या काचेमागून बाहेर उभ्या लोकांच्या मनात एकच आशा होती, तो पुन्हा डोळे उघडेल, पुन्हा बोलेल, पुन्हा उभा राहील. मृत्यूशी चाललेली ही झुंज अजून संपलेली नव्हती, ती तर आता खरी सुरू झाली होती. आयसीयूच्या बाहेरचा कॉरिडॉर संपूर्ण दिवस तणावाने भरलेला होता. डॉक्टर आतमध्ये सतत उपचार करत होते आणि बाहेर कुटुंबीय, हॉस्पिटल स्टाफ, मीडिया आणि चाहत्यांच्या गर्दीत एकच प्रश्न हवेत तरंगत होता, अमिताभ बच्चन यांची तब्येत स्थिर आहे का? दुपारपर्यंत परिस्थिती गंभीरच होती. मशीनचे आवाज कधी मंद तर कधी तीव्र होत होते. त्यांच्या श्वासाचा प्रत्येक उतार-चढाव डॉक्टरांच्या नजरेत अडकत होता. हॉस्पिटलच्या मुख्य दाराबाहेर लोकांची प्रार्थना सुरू होती. काहींनी रुद्रपाठ सुरू केले, तर काही शांतपणे हात जोडून उभे होते. पण आजच्या खोलीत बोलायची भाषा ही प्रार्थनेची नव्हे, तर उपचारांची, धडधडणाऱ्या मशीनची आणि वेळेशी चाललेल्या स्पर्धेची होती. दुपारनंतर त्यांच्या शरीराने अचानक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
डॉक्टरांनी त्यांना दिलेल्या औषधांचा परिणाम जड होऊ लागला. त्यांच्या श्वासात एक वेगळंच अवजळपण जाणवत होतं. मशीनचा बीप वाढू लागला. प्रिपेअर व्हेंटिलेटरी सपोर्ट, डॉक्टरांनी आदेश दिला. परिस्थितीचं गांभीर्य इतकं वाढलं की नर्सेसही शांत राहून हलक्या पण वेगवान पावलांनी काम करत होत्या. त्यांच्या छातीतला श्वास कधी इतका मंदावायचा की काही सेकंदांसाठी खोलीतलं वातावरण गोठल्यासारखं व्हायचं. मग अचानक ते हलक्या जोरात श्वास घेत आणि मशीन पुन्हा आवाज करू लागतं. त्यांच्या मनात चाललेली लढाई त्या क्षणी कोणालाही दिसत नव्हती, पण जाणवत मात्र नक्की होती. त्यांच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांमागे त्यांच्या आयुष्याचे क्षण पुन्हा धावत होते. ॲक्शन सीन्समधल्या जखमा, कुठल्याही किंमत न देता पुढे जाण्याची जिद्द, प्रेक्षकांसाठी केलेला संघर्ष, अपघातातून वाचलेली ती कठीण घडी, जणू त्यांच्या मनाने सांगितलं, तू आधीही अशा लढाया जिंकल्या आहेस, ही सुद्धा जिंकायचीच आहे. पण त्यांच्या शरीराने मात्र हार मानायला सुरुवात केली होती. आयसीयूतल्या पांढ्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणखी स्पष्ट दिसत होता. डॉक्टरांनी उपचारांची तीव्रता वाढवली, शरीरात जाणाऱ्या औषधांची मात्रा वाढवली, ऑक्सिजन फ्लो बदलला, पण प्रत्येक प्रयत्नानंतरही त्यांच्या श्वासातलं तडफडणारं ओझं कमी होत नव्हतं. हॉस्पिटलच्या बाहेर संध्याकाळ सरू लागली, लाईट्स लागल्या, गर्दी वाढली. कोणी रडत होतं, कोणी तो लढेल असं स्वतःला सांगत होतं. सोशल मीडियावर देशभरातून संदेश येत होते. जगभरातील लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. पण आतल्या खोलीत मात्र त्या क्षणी सर्व काही मशीनवर, औषधांवर आणि त्यांच्या नाजूक शरीरावर अवलंबून होतं. अचानक एका क्षणी मशीनचा बीप तीव्र झाला. एक नर्स किंचित घाबरली. डॉक्टर लगेच पुढे सरसावले. त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवून नाडी तपासली. ही आहे स्क्रॅशिंग करत, आपत्कालीन सहाय्यासाठी तयार राहा. एवढं ऐकून बाहेर उभ्या असलेल्यांच्या हृदयात धडकी भरली. आत चाललेली धावपळ प्रत्येक सेकंदाला अधिक तीव्र होत होती. औषधांचा डोस वाढवला गेला. श्वसनयंत्र पूर्ण क्षमतेने चालू करण्यात आलं. पण त्यांच्या शरीराचा थकवा आता शेवटच्या टप्प्यावर पोचला होता. डॉक्टरांनी काही वेळ प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या हातांवरचा ताण, आवाजातील गंभीरपणा आणि चेहऱ्यावरची चिंता सांगत होती की परिस्थिती हातातून निसटते आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर